गांभीर्यपूर्वक जर घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाने जे काय करेल त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील। आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही, का तर मला कुठलंही नाटक करायचं नाही। काय असतंय की त्यांनी गांभीर्याने घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा, मला निवेदन देता आलं असतं ना। मी निवेदन नाही दिलं, मला पत्रकार बंधू म्हणले की तुमचं निवेदन आहे काय? निवेदन कशात देऊ मी? न्याय मागण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे। मला न्याय पाहिजे। सगळ्या राज्यातल्या लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील पोरग आहे, पण त्याचा अंत घेऊ नका ना तुम्ही। मला पण जीव आहे, माझं रक्त आहे, माझा भाऊ गेलाय, तुम्ही पंचक्रोशीनं बघितलेलं आहे। एक मिनिट त्याच्याशिवाय दुजा माझ्या जात नव्हता। सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता। तो आज माझा भाऊ नाहीये, तर मग त्याचा सहनशील तर मला प्रसिद्धी देऊ नका ना। मी संवेदनशील आहे त्याची तुम्ही काळजीपूर्वक विचार करा ना। संवेदनशील आहे म्हणजे काय? माझा पण गळा गोटा संवेदनशील आहे। सगळ्या आरोपीला मी पहिल्या दिवशीपासून सांगतो, मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं, आम्ही पुरावे दादा देत भाऊ, आम्ही पुरावे देतो आमच्याकडे। मी सांगायलो 28 मे पासूनची घटना 12 ऑगस्ट म्हणजे 12 डिसेंबर पर्यंत कुठलंही तुम्हाला सांगतो ज्या ती त्यावेळेस एकही केस झाली नाही। 28 मेची केस 29 ला झाली, त्याच्यातले 2 आरोपी ते पुढे कुठंच आले नाहीत। मग 29/11 झालेली केस जर तिथंच केली असती, हे आरोपी पुढे आले असते का? त्यांच्या केसेस गेल्यात। माझा भाऊ यांनी मारून टाकल्यावर माझ्या केसेस घेतल्यात सगळ्या, माझ्या गावातल्या ह्यांच्या घेतल्यात, पवन चिक्कीच्या घेतल्यात। म्हणजे चुकीचं वागलात तुम्ही। आता बी आम्ही एकदम संवेदनशीलपणे, एकदम शांततेत, लीनतेनं, विनम्रपणे आपण म्हणतोय माझ्या भावाला न्याय द्या। तुम्ही येताय, सांत्वन करताय, तुमचं तेच म्हणणं आहे। त्यांनी ते दिलं सोडून दुसरीकडेच बसले। मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसार माध्यमांना, मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथं बसलेलो आहे। माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत सगळे आरोपी फासावर जात नाहीत, तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही। आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी जिथे बोललोय त्यांना तेच बोलतो, माझा पूर्ण विश्वास आहे, फक्त माझा विश्वासघात करू नका। मी तुमच्यावर म्हणजे तुमचा विश्वास, तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतोय की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय। अजून एक सांगतो, शेवटचा गँग मधला माणूस संपेपर्यंत, आपण फाशी देईपर्यंत आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत। त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं, ते प्रसार माध्यमांना सांगितलं। तसंच त्यांनी जे ह्यात आरोपी आहेत सगळे, त्या आरोपींना लवकरात लवकर सहआरोपी करू, ज्यांनी कोणी कारस्थान केलंय, जे संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार, हे पाळमुळं खोदून सगळं पुढासगळं टाकून द्या कुठंतरी, ह्यांना फाश्या द्या। आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला थारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो। या क्षणी एवढंच बोलू।